लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. धुळे जिल्ह्यातील ढोंगी बाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. महिलेवर बलात्काराचा आरोप, अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्याचार. धुळ्यात स्वयंघोषित बाबा विरोधात गंभीर गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात एका स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी बाबा विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बाबा धार्मिक व आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली लोकांमध्ये वावरत होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार बाबाने विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून वैद्यकीय तपासणीसह पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आरोपी बाबाचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास तसेच इतर महिलांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आले आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि ढोंगी बाबांच्या वाढत्या प्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.